परळीतील नागनाथ देवस्थान यात्रेनिमित्त या ठिकाणी पाहिलं गेलं तर पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पशूंची संख्या देखील पाहायला मिळते आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी परळीचे गटविकास अधिकारी आहेत। खूप चांगला कार्यक्रम जो आहे तो यात्रेनिमित्त आपल्याला पाहायला मिळतोय। हे चित्र पाहता काय प्रतिक्रिया? आपली जी ग्रामीण संस्कृती आहे त्याचा पशुपालन हा एक कणा आहे। ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचा जो पशुपालन आहे ते कणा आहे आणि आपण पाहतोय की आजकाल पशुपालन आहे ते फायद्याच्या दृष्टीने पाहिलं जाते। पण असे जे कार्यक्रम ज्यामधनं प्रदर्शन भरवलं जातं, ज्यामध्ये पशुपालक हे आपल्या मुलासारखे जपणारे पशुपालक इकडं आणतात, त्यांना प्रदर्शनामध्ये भरवतात। त्यामुळे एक पॉझिटिव्ह संदेश आपल्याला पूर्ण देशात जातो की हे पशुपालक नाही, हे आपल्याला मुलाप्रमाणे जपलं पाहिजे। आणि नागापूरचे जे सरपंच असतील, अधिकारी आमचे परळी पंचायत समितीचे, त्यांच्या असे जे कार्यक्रम आहेत ते आपले ग्रामीण अर्थव्यवस्था हे अजून मजबूत करतील। पशुपालन हे अजून उंचीवर जाईल। भारत हा दूध उत्पादन असेल किंवा इतर जे गोष्टी आहेत त्यात प्रथम क्रमांकाने अजून पुढे जाईल, ह्याबद्दल आम्हाला निश्चितच विश्वास आहे। पशूंची जोपासना करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आज पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमित्त काही आव्हान काय असणार? जे आता तुम्ही करताय, पशूंना जे तुम्ही मुलांप्रमाणे सांभाळले ते तुम्ही सांभाळायचं आहे ते तसेच पुढे कंटिन्यू करा। फक्त पशूंकडे फायद्याचा दृष्टिकोन न पाहता त्यांना आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळा आणि प्रशासनाची काही मदत लागली तर आम्ही सदैव तत्पर आहोत। त्यामुळे कधीही आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद। हे होते परळीचे गट विकास अधिकारी आणि पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया। मात्र या यात्रेमध्ये जे आहेत ते माळेगावमध्ये 1,21,000पर्यंत बक्षीस मिळवलेले वळू जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, बीड, परळी।